आपण वेगवशता हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा लेख अभ्यासत होतो. वेगाच्या संदर्भात आपण काही मुद्दे पाहिले. अनाठायी वेगाच्या आहारी जर आपण गेलो तर काय काय नुकसान होऊ शकते, त्यातले धोके काय आहेत ते आपण पाहिले. वेग म्हणजेच गती, गतीची आपल्या जीवनात आपल्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यकता आहे हे जरी सत्य असलं तरीही त्या गतीला निश्चित अशा प्रकारची दिशा आणि योग्य अशा प्रकारचं प्रमाण पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आपण या लेखातून अभ्यासलेला आहे. आज आपण या पाठावर आधारित ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृतींच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण प्रत्येकाने आपलं पाठ्यपुस्तक आपल्या समोर ठेवावं. पृष्ठ क्रमांक 5 वर ज्या कृती आहेत त्या संदर्भात आता आपण थोडा अभ्यास करू. पहिली कृती तुमच्या पाठात दिलेली आहे. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. 1. जीवन विभागणारे घटक. आता जीवन विभागणारे घटक कोणते आहेत ते 2 घटक आपल्याला लिहायचे आहेत. ह्या कृती आपल्याला कशा सोडवता येतील तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हा लेख अत्यंत काळजीपूर्वक शांततेनं एकाग्रतेनं वाचणे महत्वाचे आहे. अगदी सुरुवातीच्याच परिच्छेदात मग तुम्हाला यातली काही उत्तर मिळतात. जीवन विभागणारे घटक 2 घटक आपण पाहिलेले आहेत. आठवत असेल तर पहा, पहिल्या तासिकेत हा भाग गेलेला आहे आपला. कोणते 2 घटक होते ते? आपल्या जीवनाला विभागणारे. एक होता स्थिती आणि दुसरा घटक होता गती. आता काही गोष्टी मी सांगतो पण याच्या पुढे मात्र स्वाध्याय कृतीच्या संदर्भात आम्ही उत्तर देणार नाही. ती तुम्ही शोधायची. पाठातच आहे सगळं आणि हे सगळं सोपं व्हावं म्हणून आपण जेव्हा पाठ शिकतो तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष शिकण्यात असणे गरजेचे आहे. पहा, तर 2 घटक समजले, स्थिती आणि गती. दुसरं, विचारांची गती म्हणजे काय आहे त्याचं उत्तर तेही आपण पाहिलेलं आहे. विचारांची गती म्हणजे प्रगती. पाहिलं आहे आपण, गेलेलं आहे हे. अधोगती म्हणजे तिसरं, अधोगती म्हणजे दिशाविहीन गती. दिशाविहीन. हे सगळं पाठाच्या आधारे आपल्याला उत्तर तयार करायचे आहे, कृती सोडवायची आहे. चौथा आहे अक्षम्य आवेग म्हणजे काय आहे त्याचं उत्तर? अक्षम्य आवेग म्हणजे काय तर आवश्यकतेपेक्षा जास्त वेग म्हणजे अक्षम्य आवेग. तर ही उत्तरं आपण कशाच्या भरोशावर दिली? पाठाच्याच. ही वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारी कृती आहे आणि म्हणून त्याची उत्तरं अगदी वस्तुनिष्ठ आपल्याला लिहिता आली पाहिजे, देता आली पाहिजे. आणि अवांतर उत्तर नको.
नेमके आणि पाठाच्या आधारेच ती आपल्याला द्यायची आहेत. एक मधलं आ, कृती करा. पहिली कृती काय विचारलेली आहे? गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे. आणि तुम्हाला 3 मुद्दे यात लिहायचे आहेत. गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे. पहिल्या तासिकेत आठवत असेल तर उत्तर तुम्हाला लिहिता येतील. आज मी सांगतो कशा कशाला विकृती म्हटलेलं आहे. तर पहा, अप्रमाण गती पहिला मुद्दा आहे त्यातला. अप्रमाण गती केलं होतं. अ म्हणजे नाही, जे प्रमाणशीर नाही ते अप्रमाण. दुसरा मुद्दा आहे त्यातला अवास्तव गती. अवास्तव, अ म्हणजे नाही, वास्तव योग्य नाही. तिसरा मुद्दा आहे अनावश्यक गती. अशा पद्धतीनं आपल्याला 3 मुद्दे त्यात लिहायचे आहेत. पुढे लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा. आता केव्हा? लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते. मग केव्हा होते ते आपण शिकलेलो आहोत, ते पाहिलेलं आहे. आता ते आपल्याला शोधायचं आहे आणि अचूक लिहायचं आहे. तर काय मुद्दा येईल? केव्हा अर्थपूर्ण होईल जीवन? वाहनांच्या बाबतीत तर आपण पाहिलं आहे. त्यातला पहिला मुद्दा आपण लिहू, वाहन कामापुरते व कामासाठीच वापरावे. वाहन आपण जेव्हा कामासाठीच आणि कामापुरतेच वापरू तेव्हा आपलं जीवन अर्थपूर्ण होईल असं लेखकाचं मत आहे. पहिला मुद्दा झाला तो कोणता? वाहन कामापुरते व कामासाठीच वापरावे. त्याच्या पुढचा मुद्दा काय येईल? वाहनांचा वेग आटोक्यात राहील एवढाच ठेवावा. वेग, वाहनाचा वेग कसा ठेवायचा? आटोक्यात राहील एवढाच ठेवावा. तर अशा पद्धतीनं हे 2 मुद्दे आपल्याला तिथे लिहायचे आहेत. पुढे तिसरा भाग, लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारण. तर वाहन खरेदीची कारणे तशी वेगवेगळी असतील, पण आपल्याला आपल्याच मनानं कोणतेही कारण जोडायची नाही. लेखकाने कोणती कारणं दिलेली आहेत ते विचारात घ्या. या लेखामध्ये, पाठामध्ये वाहन खरेदीची कारणं लेखकाने काही दिलेली आहेत. ती शोधायची कोणती कारणं आणि त्यातली लिहायची आहे. किती? 2. मग पहिलं कारण येईल लेखकाने सांगितलेलं वाहन खरेदीच्या बाबतीतलं कोणतं? इतरांशी स्पर्धा करणे. पहिलं कारण लेखकाने सांगितलेलं आहे, इतरांशी स्पर्धा करणे. दुसरं, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करणे. ही 2 कारणे इथे आपल्याला द्यावी लागतील. पुढे चौथा भाग, वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर, अनिवार समजते ना, प्रचंड, फार, ज्याच्यावर कुठलं बंधन नाही असा वेग, अनिर्बंध वेग, त्याला अनिवार वेग. तर असा अनिवार वेग जर आपण वाहनाचा ठेवला तर त्याचे परिणाम काय होतील, ते परिणाम सुद्धा लेखकानं स्पष्ट केलेले आहेत. त्यापैकीच आपल्याला लिहायचे आहे. काय होईल, वाहनाचा वेग जर अनिवार झाला तर काय होईल, चित्ताची व्यग्रता वाढते. काय होते, पहिला मुद्दा, चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त म्हणजे मन, तर व्यग्रताचा अर्थ काय घ्यायचा, अस्वस्थता, ती वाढते. त्यानंतर डोळे, मन, एकूणच शरीरावर ताण पडतो. त्यानंतर मज्जातंतू, मणके कमकुवत होतात. आणि शेवटचं येईल कमरेचे, पाठीचे दुखणे वाढते. अशा प्रकारे 4 दुष्परिणाम आपल्याला तिथे नमूद करायचे आहे. मी हे 4 सांगितले. तुम्हाला याशिवाय आणखी कारण मिळू शकतात, पण कुठले, लेखामधलेच. पुढे आहे ई, कारणे शोधा व लिहा. त्यातलं पहिलं, अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते. कारण असं अमेरिकेतल्या माणसांचं जीवन वेगवान असते हे विधान गेलेलं आहे. पण ती वेगवानता तिथे का आढळते, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे त्याचं नेमकं कारण काय आहे, ती कारणं आपल्याला शोधावी लागणार आहे. ती लेखात तुम्ही वाचायचं आणि त्याचं कारण काय ते आता तुम्ही लिहायचं. फार पाल्हाडीक लिहिण्याची गरज नाही. मोजून मापून, तंतोतंत एका वाक्यात आपल्याला याचं कारण देता येईल. ते पाठातून शोधा आणि लिहा. दुसरं, लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. कारण काय म्हणणं आहे, लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. का गरजेच्याच वेळी हा वाहनांचा वापर आपण करायला पाहिजे, त्याचा विचार करा. त्याचंही उत्तर तुमच्या लेखात आहेच. ते ओळखा, समजून घ्या आणि त्याचं एक कारण नमूद करा. कृती दुसरी, त्यातलं अ, योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. पर्याय दिलेले आहेत म्हणजे हे आता सोपं झालं आपल्याला लिहिणं. पण पर्याय आपला अचूक असला पाहिजे. मग अचूक पर्याय केव्हा लिहिता येईल, जर आपण विचारपूर्वक पाठाचं वाचन केलेलं असेल, पाठ शिकत असताना मन लावून तुम्ही शिकले असाल तर. पहिलं वाक्य, जीवन अर्थपूर्ण होईल जर. जीवन अर्थपूर्ण होईल जर. पर्याय दिलेले आहेत, अ, आ, इ, ई.
पहिला पर्याय कोणता आहे? वाहन कामापुरतेच वापरले तर. दुसरा पर्याय आहे वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. पुढचा पर्याय आहे वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि शेवटचा पर्याय आहे वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. आलं लक्षात? पर्याय म्हणजे कधी कधी सर्वच बरोबर असू शकतात. बऱ्याचदा दिलेल्या पर्यायापैकी एकच पर्याय बरोबर असतो, पण कधी कधी दिलेले सर्व पर्याय सुद्धा बरोबर असू शकतात. उत्तर मिळालं असावं कदाचित पर्यायाचं. ते तुम्ही पहा. या चारपैकी कोणता पर्याय बरोबर आहे तो आपण अचूक ओळखायचा आणि लिहायचा. निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध वर्तन नाही. म्हणजे पर्याय पहा, स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे. पुढचा पर्याय वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. त्या पुढचा पर्याय आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. आणि शेवटचा पर्याय दिलेला आहे गरज नसताना वाहन वापरणे. चारही पर्याय वाचा आणि यातलं निसर्ग विरोधी कोणतं कृत्य आहे? या चारपैकी निसर्ग विरोधी गोष्ट कोणती ती बरोबर ओळखा. ते तुमचं उत्तर राहील. पुढची कृती आहे वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. काय म्हणणं आहे? वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. कशा संदर्भात? अमेरिका आणि भारत. अमेरिकेत वाहनांचा वापर का केला जातो, कशा पद्धतीनं केला जातो, तिथली परिस्थिती कशी, आणि भारतात वाहनांचा वापर कसा होतो, कसा केला जातो, इथली परिस्थिती कशी, या मुद्द्यांचा विचार करायचा. आणि दोन देशांमधील जो वाहन वापरण्यातला फरक आहे तो फरक योग्य पद्धतीनं इथे नमूद करायचा, लिहायचा आहे. त्या पुढची कृती आहे खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण उदाहरणासहित. म्हणजे जे काही आपल्याला लिहायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे, ते उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. पहा, त्यातली पहिली कृती काय आहे? यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो आम्ही समजावून सांगितलेलं आहे. त्यातलं तुमच्या लक्षात असेल. आता तुम्हाला जे समजलं तो अर्थ थोडक्यात लिहायचा आहे. पण फक्त अर्थ लिहून चालणार नाही. ते तुमचं म्हणणं, तो तुम्ही लिहिलेला अर्थ योग्य कसा आहे ते एखादं समर्पक उदाहरण देऊन लिहायचं आहे. त्यासाठी उदाहरण द्या तुम्ही एखादं. म्हणजे अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक गतीमुळे काय घडू शकते, कसं घडू शकते
झालं सोपं. आता त्याचा विचार करून ते उदाहरण लिहायचं. पुढे, आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. याचा अर्थ काय समजावून सांगितलेला आहे, त्याचा अर्थ लिहा. मग आरंभी म्हणजे सुरुवातीला माणसं वाहनांवर कसे स्वार होतात, मग वाहन हळूहळू सुरुवातीला चालवत असताना वेगाची कास कशी धरली जाते, वेगाची आस कशी मनात निर्माण होते, आणि मग वेगाच्या अधीन आपण झालो की वाहनांवर आपलं नियंत्रण राहत नाही. म्हणजे मग उलट घडते, वाहनच माणसांवर स्वार होतात. आणि जेव्हा माणसांवर वाहन स्वार होतात तेव्हा काय घडू शकते पाहिलं आहे, आपण शिकलो आहोत. तर त्या विधानाचा अर्थ तुम्हाला लिहायचा. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. याचा अर्थ काय, भावविवश म्हणजे भावनेच्या आहारी जाणे. आपण भावविवश होऊन भावनेच्या आहारी जाऊन वेगवश होतो, वेगाची कास धरतो. वश शब्द आहे इकडे, भावविवश आणि इकडे वेगवश. असं वेगासाठी व्याकुळही होऊ नये आणि वेगाच्या मागेही लागू नये. तर का लागू नये, भावविवश आणि वेगवश शब्दाचे अर्थ कळले. आता तुम्ही ते सोदाहरण अर्थ लिहा, लिहू शकाल. मग सुरू झालेला आहे चौथ्याच्या व्याकरणाचा भाग. तर या व्याकरणामध्ये जे जे सोपं आहे, तुम्हाला जे जे सोडवता येईल, लिहिता येईल, तेवढं तेवढं करून ठेवायचं. आता जसं समानार्थी शब्द लिहा, हा काही वेगळा शिकवण्याचा भाग नाही. समानार्थी शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजे. निकड म्हणजे काय, त्याचा दुसरा समानार्थी शब्द काय, निकड. गरज आहे ना समानार्थी शब्द, तो लिहायचा. ते उचित, उचित योग्य. फुरसत. तर अशा पद्धतीनं व्यग्र, मग अशी पाहिलं ना व्यग्रता शब्द, व्यग्र. इथे मात्र व्यस्त असा त्याचा अर्थ लिहायचा आहे. इथे अस्वस्थ नाही होणार, इथे समानार्थी, तिथे आशयानुरूप आपण अर्थ घेतला होता त्या कृतीत गेलेल्या मागच्या. इथे व्यग्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे व्यग्र असणे म्हणजे व्यस्त असणे एखाद्या गोष्टी. अशा पद्धतीनं हे सोपं सोपं आहे, हे लिहिता आलं पाहिजे. त्याच्या पुढची कृती मात्र समासावर आधारलेली आहे. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. हे नाही जमणार तुम्हाला, हे शिकावं लागेल. आणि आपण तिकडे वळलेलो नाही, नंतर वळणार आहोत. तर हे तुम्ही सोडवलंच पाहिजे असा आमचा आग्रह नाही. पण 8वी, 9वी, 10वी या इयत्तांमध्ये तुम्ही जे काही व्याकरण शिकलेले आहात त्या ज्ञानाच्या भरोश्यावर जरासं पूर्वज्ञानाला आठवा, पूर्वज्ञान जागृत करा. आणि जमत असेल, आत्मविश्वास असेल तर ते लिहिण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तो भाग तसाच राहू द्या. आपण स्वतंत्र घटक आहे व्याकरण, तेव्हा हे सगळं घेणार आहोतच.
त्याच्यानंतर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. वाक्य रूपांतर हा भाग आपल्या अभ्यासक्रमात आलेला आहे. तर उद्गारार्थी वाक्य असेल त्याचं नकारार्थी कसं करायचं, नकारार्थी असेल उद्गारार्थी कसं करायचं, विधानार्थी असेल नकारार्थी कसं करायचं, होकारार्थी कसं करायचं, हे सगळं आपण नंतर शिकणार आहोत. तर आता मी सांगितलं तर ती फक्त पोपटपंची होऊन जाईल, तेवढ्या पुरतच राहील. आपण वाक्य रूपांतर हा स्वतंत्र भाग आहे, तेव्हा ते सविस्तर आपण पाहू, उदाहरण आपण पाहू आणि त्यानंतर हे तुम्हाला निश्चितपणे करता येईल. सध्या या भागाकडे तुम्ही वळले नाही तरी चालेल, पण वाचून घ्यायचं मात्र. वाक्य काय दिलेलं आहे, सूचना काय दिलेली आहे, निदान तेवढं वाचनातून जाईल आपल्या. मग स्वमत आहे. स्वमत, स्वतःचे मत पहा, हे मात्र आपल्याला लिहिता आलं पाहिजे. स्वमतातला पहिला मुद्दा कोणता दिला? वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. दिलेली कृती गृहीत धरायची आहे, असं घडते. वाहनाच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. आपण पाहिलं ते कारणामध्ये आताच गेलाय. पण याबद्दल लेखकांनी त्यांची मतं मांडलेली आहे. काय काय घडते, कसं कसं घडते, काय घडते असं. ती लेखकाची मतं जशी आहे तसा आता इथे आपल्याला विचार करायचा आहे आणि आपली स्वतंत्र मतं तिथे नमूद करायची आहे. म्हणून याला म्हणायचं स्वमत. स्वतःचं मत, लेखकांचं मत नाही, आपलं स्वतःचं मत, आपली मतं मांडा. हा थोडासा लेखन कौशल्याचा भाग आहे. आपल्याजवळ लिहिण्याचं कौशल्य पाहिजे, भाषा नीट असली पाहिजे, भाषेची मांडणी रचना योग्य पद्धतीनं करता आली पाहिजे, हे कौशल्य आहे. याच्यासाठी वाचन बरोबर पाहिजे, केलेल्या वाचनाचं चिंतन मनन नीट करता आलं पाहिजे, म्हणजे आकलन झालं पाहिजे, योग्य पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे आपण. आणि मग जे आपल्याला आकलन झालेलं आहे, समजलेलं आहे, तेच आपल्याला लेखनीच्या माध्यमातून मांडून दाखवायचं. पण इथे लक्षात काय ठेवायचं? स्वतःचं मत. पाठात जी काही मतं दिलेली आहे ती जशीच्या तशी इथे लिहायची नाही, ती लेखकाची मतं आहे. इथे तुम्हाला लेखकाची नाही, तुमची स्वतःची मतं लिहायची आहेत, हे बरोबर लक्षात ठेवा. वाढता वेग म्हणजे ताण, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. हे सगळं स्वमतामध्ये आहे, पुन्हा पुन्हा तेच सांगत नाही. स्वमत, आपण विचार करायचा, या विधानाबद्दल आपल्याला स्वतःला काय वाटते ते लिहायचं आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुमचं काय मत आहे या विधानाबद्दल ते मांडा. वाहनाची अतिगती ही विकृती आहे, मग कशी आहे ते स्पष्ट करा. आता या स्वमताच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सकारात्मकच लिहिलं पाहिजे असं आवश्यक नाही. एखादं विधान आपल्याला पटलं तर ठीक, एखादं विधान आपल्याला पटलं नाही तरी ठीक. स्वमताला वाव आहे. आपण
या विधानाच्या विरुद्ध बाजूचेही असू शकतो. विरुद्ध बाजू आपल्याला मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच. ते मत आहे तुमचं, जर असेल तसं तर. पण हे कसंही नाही, मुद्देसूद लिहावं लागेल. म्हणजे तुमचं विधानाच्या विरुद्ध असलेलं म्हणजे नकारात्मक मत असेल तरीही तुम्हाला ते लिहिता येईल, लिहिता येते, स्वातंत्र्य आहे. पण ते समर्पक उदाहरणासहित आपल्याला लिहावं लागते. तुम्ही जे मत मांडाल त्या मतासाठी म्हणजे ते मत स्पष्ट करण्यासाठी तशी समर्पक, योग्य, उचित उदाहरणं तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे किमान एक तरी उदाहरण तुम्हाला तिथे द्यावं लागेल. विधानाच्या बाजूनं लिहाल तरीही उदाहरण द्यावं लागेल, विरुद्ध बाजूनं लिहाल तरीही उदाहरण द्यावं लागेल. आलं का लक्षात? या पद्धतीनं ते घ्यायचं. यातला शेवटचा भाग आहे अभिव्यक्ती. आता हे अभिव्यक्ती काय? नावं बदललेले आहे, संज्ञा बदलवल्या, बाकी काय? स्वमत आणि अभिव्यक्ती या काही फार वेगवेगळ्या गोष्टी नाही, त्या एकात एकच गुंतलेल्या आहे. फक्त शब्द तेवढा बदललेला दिसतो. सामान्य विचार जर केला, अभिव्यक्ती म्हणजे आपलं प्रकटीकरण करायचं आहे. म्हणजे जसं आपण स्वमत, आपली मतं मांडतो, तसंच इथे आपली अभिव्यक्ती, आपले विचार व्यक्त करायचे. आपल्याला काय वाटते, काय पटलं, काय समजलं, काय आकलन झालं पाठाचं, ते मांडायचं आहे, व्यक्त करायचं आहे, प्रकट करायचं आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. हे जवळपास तुम्हाला 10 ते 15 ओळी लिहावं लागेल. वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. आता इथे समजलं असं सोपं अभिव्यक्ती कशी असते. तर आपण तुमच्यापैकी जवळपास 99% लोक वाहनांचा वापर करतातच. वाहनांच्या संदर्भातले नियम काही असो, आपण ते मोडत नाही असं छाती ठोकपणे सांगत नाही. आणि म्हणून तुम्ही वाहन चालवता, चालवण्याचा अनुभव आहेच, तर मग कोणती काळजी घेता तुम्ही, कोणती काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटते, ती तुमची मतं इथे लिहायची. तर ही मतं लिहित असताना बालिशपणा करायचा नाही. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असं करायचं नाही. हे परिच्छेद वजा लेखन करायचं. परिच्छेद समजते ना? उतार. तर 2-4 मतं एका परिच्छेदात, 2-4 मतं दुसऱ्या परिच्छेदात, अशा पद्धतीनं एकसारखी स्वरूप जवळपास असणारी, जिथे साखळी जुळवायची बरोबर त्या विचारांची, ती सारखी सारखी वाटणारी एका परिच्छेदात, थोडा बदल झाला दुसरा परिच्छेद पुढे करायचा, त्या तिसरा परिच्छेद, अशा पद्धतीनं ती विचारांची, मुद्द्यांची साखळी, शृंखला बरोबर जोडत जोडत आपल्याला ते लिहायचं आहे. हा आहे सगळा उपयोजन कौशल्याचा भाग. हे तुम्हाला या पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की आपण जेव्हा पाठ्यपुस्तक शिकतो तेव्हा आपल्या समोर, प्रत्येकाच्या समोर आपलं पाठ्यपुस्तक असलं पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही बहुतेक ठेवत असाल, चांगली गोष्ट आहे. नसेल ठेवला आतापर्यंत तरी इथून पुढे ती काळजी घ्या. प्रत्येकाने आपलं पाठ्यपुस्तक, सुरू असलेला लेख, पाठ, जे काही असेल ते बरोबर काढून घेणे, तिथे बरोबर लक्ष देणे. आणि जेव्हा केव्हा पाठ आपला सुरू होतो
तुम्हाला माहिती आहे, मी यापूर्वी शिकवलेलं आहे, म्हणजे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतो, तुम्हाला शिकवलेलं आहे. तर काही गोष्टी माहिती आहे. पाठ आपला ज्या दिवशी सुरू झाला तो संपेपर्यंत दररोज किमान 1 वेळा वाचायचा. आपोआप तर सगळ्या गोष्टी लक्षात येतात. झालं बुवा, एक परिच्छेद शिकवला सरांनी आणि आपणही बंद करून ठेवून दिलं, असं नाही. जेवढे दिवस चालते तेवढे दिवस आपलं निदान त्या निमित्तानं वाचन होते. 15 मिनिट सुद्धा लागत नाही हा लेख वाचायला. तर एवढा वेळ आपण देणं गरजेचं आहे. तो दिला तर मग ह्या ज्या कृती आहे ह्या लिहिणं आपल्याला सोपं जाईल. यापुढे हे लक्षात ठेवा. आणि स्वाध्याय कृतीच्या बाबतीत आता तर आपण दूर आहोत, अंतरावर आहोत. मग तुम्हाला वाटेल नाही लिहिलं तर काय होतं, पण असं दुर्लक्ष करू नका. जेव्हा केव्हा आपण प्रत्यक्ष वर्गात भेटणार आहोत तेव्हा पहिल्यांदा हेच काम तपासलं जाईल. आणि म्हणून सावध राहा, आपलं काम करत राहा. वेळेवर धावपळ होणार नाही. हळूहळू आपली तयारी सुरू राहील. म्हणजे तुम्हालाही अभ्यासाचं दडपण येणार नाही आणि कामही बरोबर होत राहील. आणि या पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चितपणे हा अभ्यासक्रम आपल्याला सोपा येत जाईल. ठीक आहे, पुढे भेटू. पुढे जेव्हा आपण भेटू तेव्हा त्यासाठी मात्र याच्या पुढची मला वाटते कविता आहे, रोज मातीत. ही कविता आपण शिकणार आहोत पुढच्या तासिकेत. छान आहे कविता, ती काळजीपूर्वक वाचायची. अगदी लेखकाच्या परिचयापासून काय वाचायचं तर शीर्षकापासून जे काही सुरू झालं ते शेवटी कुठे त्या स्वाध्याय दिलेल्या आहे, कृती दिलेल्या आहेत, त्या संपूर्ण वाचून घेतल्या पाहिजे. कृतीमधून सुद्धा आपल्याला काही गोष्टी कवितेतल्या त्याचे संदर्भ कळायला लागतात. म्हणून काळजीपूर्वक वाचून घ्यायचं. कृती बरोबर करा त्या पाठावरची झालेल्या आणि पुढच्यासाठी तयार राहा. पुढच्या तासिकेत भेटू.